नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काही दिवसांपासून गिबली इमेजचा नवीन ट्रेंड सुरू झालाय। यामध्ये आपल्या फोटोजची एक ॲनिमेटेड इमेज क्रिएट होत असते आणि हा ट्रेंड इतका पसरलाय की चक्क आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या ट्रेंडला फॉलो करत पंतप्रधान मोदींसोबतचा त्यांचा फॅमिली फोटो शेअर केलाय। आता सोशल मीडियावर जिकडे बघावं तिकडे गिबली इमेज दिसते आहे। कित्येक सेलिब्रिटीजला देखील या ट्रेंडची भुरळ पडली आहे। पण गिबली इमेज क्रिएट करण्यासाठी बऱ्याच वेबसाइट्स आहेत ज्यामध्ये आपल्याला काही क्रेडिट्स मिळतात, पण लिमिट संपली की प्लॅन विकत घ्यावा लागतो। पण चिंता करू नका, या गिबली इमेज फ्री मध्ये कशा क्रिएट करायच्या आपण आता समजून घेऊ। गिबली शैलीतील इमेजेस बनवण्याची सुविधा फक्त ChatGPT Plus Pro आणि टीम अशा पेड व्हर्जन्सवर उपलब्ध आहे। त्यामुळे जे युजर्स मोफत ChatGPT वापरत आहेत त्यांना ही सुविधा वापरता येणार नाही। अल्टमन यांनी असंही सांगितलंय की मागणी वाढल्यामुळे फ्री युजर्सना ही सुविधा देण्यास उशीर होतोय। त्यामुळे बेसिक प्लॅन वापरणाऱ्यांना GPT-4.0 किंवा सोराची इमेज जनरेशन सुविधा वापरता येणार नाहीत, पण गिबली शैलीतील फोटो बनवण्यासाठी ChatGPT Plus ची गरजच नाही। ChatGPT सबस्क्रिप्शन साठी पैसे न भरता गिबली शैलीतील फोटो कसे बनवायचे ते आपण पाहूया। स्टुडिओ गिबली शैलीतील व्हिज्युअल्स म्हणजे काय, तर या शैलीत सुंदर लँडस्केप्स, सौम्य प्रकाश आणि भावना व्यक्त करणारी पात्र असतात। ग्रोक वापरून गिबली शैलीतील फोटो बनवण्यासाठी युजर्स डिटेल्ड सूचना देऊ शकतात किंवा ग्रोक सोबत एक फोटो शेअर करून चॅटबॉटला तो फोटो गिबली शैलीत रूपांतरित करण्यास सांगू शकतात। यासाठी ग्रोक ॲप किंवा X ॲप वरील ग्रोक AI चा वापर करू शकतात। विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाहीये। एक गोष्ट मात्र महत्त्वाची की ChatGPTच्या GPT-4.0 च्या तुलनेत ग्रोकच्या इमेजेस थोड्या वेगळ्या असू शकतात, कारण प्रत्येक मॉडेलचा ट्रेनिंग डेटा आणि अल्गोरिदम वेगळा आहे। तर तुम्हाला जर हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर सांगितलेली प्रोसेस फॉलो करा आणि आपली गिबली इमेज क्रिएट करा।